नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम पाहूया ठळक बातम्या। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात मॅरेथॉनचा 25 वर्षाचा इतिहास उलगडला। शिक्षण महामंडळाच्या पॅनेल इन्स्पेक्शन योजनेवर सभासदांकडून ताशेरे। मराठी चित्रपटांकडे पाहण्याची सर्वांची मानसिकता बदलायला हवी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नियोजित अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचे मत। शाहीर विठ्ठल उमप यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने श्रद्धांजली। आणि शिक्षण संचालक कार्यालयासमोर क्रिसेंट पालक संघ आणि माउथ ऑर्गन लव्हर्स यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरेल आंदोलन। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात मॅरेथॉनच्या 25 वर्षाचा इतिहास उलगडण्यात आला आहे। या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी, अभय छाजेड, आशियाई स्पर्धा विजेती कविता राऊत, सुधा सिंग, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्याम दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते। भारतीय मॅरेथॉनची जन्मभूमी असलेल्या पुणे शहरातील पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा 25व्या वर्षात पदार्पण करीत आहे। हाच योगायोग साधून पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। पहिल्या मॅरेथॉनमधील स्वीडनचा विजेता टोनी पर्सन, आदिवासी मुलींसमवेत सुवर्णकन्या पीटी उषा, कैलासवासी राजीव गांधी समवेत फ्लाइंग चीफ मिल्खा सिंग, भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मॅरेथॉन धावपटूंना मार्गामध्ये पुणेकरांनी दाखवलेली पुणेरीपण, आईच्या खांद्यावरील 2 वर्षाच्या मुलीपासून ते 90 वर्षाचे वृद्ध धावपटू, सलमान खान, प्रियांका चोप्रा, अमृता थापर, युक्तामुखी आदी चित्रपट तारकांसह सुनील गावस्कर, कपिल देव, लिएंडर पेस, महेश भूपती आदी ऑलिम्पियन खेळाडूंची छायाचित्रे या प्रदर्शनाद्वारे पुणेकरांना पाहायला मिळणार आहे। या प्रदर्शनामध्ये गेल्या 25 वर्षातील छायाचित्रे 50हून अधिक छायाचित्रकारांनी सादर केली आहेत। शिक्षण महामंडळाच्या पॅनेल इन्स्पेक्शन योजनेवर सभासदांकडून ताशेरे ओढण्यात आले। पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व माध्यमांच्या सरकारी आणि खासगी शाळांच्या वार्षिक पाहणीसाठी पॅनेल इन्स्पेक्शन योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण मंडळ प्रमुख रामचंद्र जाधव यांनी पत्रकारांना दिली। यावेळी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी आणि सभासद उपस्थित होते। प्राथमिक शाळांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारावी, खासगी शाळांतर्फे होणारी अवाजवी शुल्कवाढ रोखण्यासाठी शाळांमध्ये जास्तीत जास्त भौतिक सुविधा पुरवण्यात याव्या आदी गोष्टींसाठी पथक तपासणी योजना 7 डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे। यावेळी ही योजना कायद्याबाह्य असल्याचा आरोप शिक्षण मंडळाचे सभासद विजय खराडे यांनी केला। ही जी योजना आपण आणलेली आहे ही योजना कायद्याला धरून नाही। बॉम्बे प्रायमरी एज्युकेशन ऍक्टच्या पुस्तकामध्ये पर्यवेक्षणाचा स्वतंत्र कॉला असून पर्यवेक्षण कसं करावं या संदर्भी पूर्णपणे रूपरेषा लिहिलेली आहे। एकूण शाळेमध्ये असलेले 18 रजिस्टर तपासली गेली पाहिजे। त्यामध्ये तुम्ही जे गुणवत्ता, शिक्षण, दर्जा, टाचन पुस्तकं, शिक्षकांची टाचन पुस्तकं, निवड आउटपुट रजिस्टर, डेस्कटॉप रजिस्टर एक माझं समजून घ्या। हे सगळ्यासाठी शासनाने 1927 सालापासून यंत्रणा बसवलेली आहे। ह्यासाठी जी यंत्रणा बसवली ती शासकीय अधिकाऱ्यांची बसवलेली आहे। एक मिनिट माझं संपूर्ण बोलाचा। त्यामुळे तुम्ही जे हे समित्या स्थापन केल्यात हे एखाद्या सामाजिक संस्थेवरती दबाव निर्माण करण्याचे आज चाललेला प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। 1927च्या कायद्यात शाळा तपासणीसाठी नियम करण्यात आले आहे। त्या नियमांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नसताना ही नवीन योजना कशाला असा प्रश्नही काही सभासदांनी उपस्थित केला। गेली 3 वर्षामध्ये पुणे शहरातल्या प्रायव्हेट शाळा आपण तपासल्याचा अहवाल आमच्या समोर ठेवा। तुम्ही करत असाल तर वेल अँड गुड, पण तुम्ही आतापर्यंत कधी केलेलं नाहीये। हे मागच्या 2 मीटिंगमध्ये आम्ही हा मुद्दा मांडलेला आहे की तुम्ही पर्यवेक्षण करावं असं हे माननीय खराडेंनीच हा मुद्दा मांडला होता। शिक्षण मंडळाच्या बेफिकीर कारभारामुळे विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळत आहे
हा विद्यार्थ्यांवर अत्याचार आहे असा आरोप सभासद बाळा शेडगे यांनी केला। यावेळी अध्यक्षा संगीता तिवारी यांनी शिक्षण मंडळ प्रमुख रामचंद्र जाधव यांचे या प्रश्नांकडे लक्ष वेधले, तसेच या सर्व प्रश्नांचा विचार केला जाईल असे जाधव यांनी आश्वासन दिले। इरकॉन कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे भीमाशंकर येथील वन्यजीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे। पश्चिम घाटात उभ्या राहत असलेल्या इरकॉन कंपनीच्या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा दावा पश्चिम घाट बचाव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश रहाणे यांनी पत्रकार परिषदेत केला। वन्यजीव अभयारण्याचे मानबिंदू आणि महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेल्या शेकरू या खार प्रजातीच्या प्राण्यांसाठी संरक्षित आहे। संरक्षित वन्य प्रदेशाच्या 10 किलोमीटरवर कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी नाही असा नियम असताना केवळ 3.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या इरकॉनच्या पवन ऊर्जा प्रकल्पाला राज्य शासनाने परवानगी कशी दिली असा सवाल समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला। इरकॉन कंपनीने स्थानिकांना विकास कामे करण्याची प्रलोभने दाखवून आणि शासनाला खोटी कागदपत्रे सादर करून या प्रकल्पाला मंजुरी मिळवल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। कंपनीने स्थानिक नागरिकांना विकास कामासाठीचे प्रस्ताव सादर करा असे सांगितले आणि गावकऱ्यांनी प्रस्ताव सादर केले असता त्यांच्या विरुद्ध खंडणीचे खटले दाखल केले गेले आहेत असेही रहाणे यांनी यावेळी सांगितले। स्थानिक लोकांचा विरोध असतानाही इरकॉनच्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे रस्ते बनविण्याचे काम चालू आहे। या रस्ते उभारणीसाठी वृक्षतोड आणि खडक फोडण्यासाठी सुरुंगाचा वापर केला जात आहे। यामुळे अभयारण्यातील प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाविषयी ठोस भूमिका नाही। यामुळे समितीने अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांना समितीचे नेतृत्व करण्यासाठी बोलवणार असल्याचेही सांगितले। यावेळी अतुल काळे, डॉक्टर प्रमोद बानखेले, कुडे गावचे सरपंच कोंडू सुतार आदी उपस्थित होते। कर्वे रोड येथील सोनल सभागृहामध्ये दुर्मिळ नाणी आणि नोटांचे कॉइनेक्स 2010 या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। इंटरनॅशनल कलेक्टर सोसायटी ऑफ रेअर आयटम्स या संस्थेच्या वतीने कर्वे रस्त्यावरील सोनल सभागृह येथे दुर्मिळ नाणी आणि नोटांचे कॉइनेक्स 2010 हे प्रदर्शन भरविण्यात आलं आहे। प्रसिद्ध नाणकशास्त्रज्ञ शहनाई दया यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रदर्शनात प्राचीन मुघल, मध्ययुग, मराठा, सुलतान, स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्योत्तर आणि आधुनिक काळातील नाणी आणि नोटा प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत। शिवाजी महाराजांचे होन व पेशव्यांचे पंतप्रधान गणपती ही अतिशय दुर्मिळ नाणी हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे। पुणे, नागपूर, इंदोर, कोलकाता आणि नाशिकचे प्रदर्शक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत। हे प्रदर्शन 5 डिसेंबर पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे। या प्रदर्शनादरम्यान 4 डिसेंबर रोजी मुंबईच्या ओसवाल अँटी क्लब यांच्या वतीने दुर्मिळ नाणी आणि नोटांचा लिलाव करण्यात येणार आहे। यात प्रथमच मराठा काळातील 40हून अधिक नाणी उपलब्ध होणार आहेत। मराठी चित्रपटांकडे बघण्याची सर्वांची भूमिका बदलायला हवी असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नियोजित अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीवर निवडून आलेल्या जागृती पॅनलचे सर्व उमेदवार, पॅनल प्रमुख जे.के. पाटील आणि इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला। संघाचे अध्यक्ष सोमनाथ देशकर आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते मेघनाथ राजे भोसले यांच्या हस्ते सदस्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना सुर्वे म्हणाले, वर्षभरात 100हून अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती होत असते, त्यातील मात्र 2 ते 3च चित्रपट हिट ठरतात। हीच परिस्थिती हिंदी चित्रपट सृष्टीमध्येही आहे। मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद द्यावा या दृष्टिकोनातून सर्व बाजूंनी चित्रपट कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे। पुढे विकास पाटील म्हणाले, मराठी चित्रपट व्यवसाय हा लॉस मेकिंग नसून प्रत्येक निर्मात्यासाठी तो एक पॅशन आहे, त्यामुळे त्यातून मिळणारे समाधान हाच त्याचा प्रॉफिट असतो। हिंदी चित्रपटांसारखे मराठी चित्रपटही ऑस्करवारी करत आहे, परंतु सध्याच्या काळात मराठी चित्रपट चालवायचा कसा हा गंभीर प्रश्न आमच्या पुढे उभा आहे। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष जाधव यांनी केले तर सोमनाथ देशकर यांनी आभार मानले।
शाहीर विठ्ठल उमप हे लोकरंगभूमीचे जागल्या होते, अशा शब्दात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने शाहीर विठ्ठल उमप यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकरंगभूमीला समृद्ध करणारे शाहीर विठ्ठल उमप हे केवळ लोककलावंत नव्हे तर लोकसाहित्यकार होते. मनोरंजनाबरोबरच त्यांनी प्रबोधन आणि परिवर्तनही केले. देशातील विसंगता कमी करण्याचे कामही त्यांनी केले, असा सूर यावेळी उमटला. यावेळी संत साहित्यिकाचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे, लेखक रामनाथ चव्हाण, नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई, सुरेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी देखणे म्हणाले, उमप यांच्या निधनाने शाहिरी परंपरेतला दैदिप्यमान तारा निखळला आहे. त्यांनी लोकरंगभूमीला वेगळे मूल्य मिळवून दिले. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करून सुद्धा त्यांनी लोकसंगीताचा बाज तोच ठेवला. त्यांच्या शाहिरीतून कला आणि सत्याचे विश्वरूप दाखवून दिले. उमप हे मराठी लोकमनाचा जागल्या होते. यावेळी चव्हाण म्हणाले, शाहिरी परंपरेतील मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही प्रवाहावर त्यांची चांगलीच पकड होती. त्यांनी कलेचा वापर माणूस जगण्यासाठी केला. आंबेडकरी विचार आणि परंपरा यांची सांगड घालत ते जगले. यावेळी सुरेश देशमुख आणि सतीश देसाई यांनीही आपली श्रद्धांजली वाहिली. क्रिसेंट पालक संघ आणि माउथ ऑर्गन लव्हर्स यांच्या वतीने शिक्षण संचालक कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सुरेल आंदोलन करण्यात आले. बालवाडीपासून सर्व वर्गांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने दिले जावेत. शासनाने शाळांच्या शुल्क निश्चितीबाबत कायदा करावा. खाजगी विना अनुदानित शाळा हे धोरण रद्द करून सर्व शाळांना पूर्ण अनुदान द्यावे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची योजना आखून तिची अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्यांसाठी गुरुवारी शिक्षण संचालक कार्यालयासमोर माउथ ऑर्गन वाजवून आंदोलन करण्यात आले. सर्व शाळा अनुदानित केल्याने पालकांची पिळवणूक होण्याची थांबेल. बालवाडीपासून ते इतर सर्व वर्गांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केल्याने शिक्षण संस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घातला जाईल. केवळ प्रवेश अर्जासाठी अवाजवी शुल्क आकारणीवर नियंत्रण ठेवता येईल या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाच्या वतीने माउथ ऑर्गन वाजवून फलक दाखवून निदर्शने करण्यात आली. तसेच पालक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मुलांनी वारसा हक्क मिळविण्यासाठी बेदम मारहाण करून 2 दिवस खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप आई हिराबाई आठरे यांनी पत्रकार परिषदेत केला. सुनील आठरे याने वारसा हक्काच्या जमिनीसाठी मागणी करत आई हिराबाई आठरे वय वर्ष 77 हिला भाडोत्री गुंडाकडून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. वारंवार पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आठरे यांची कोपरगाव येथे 20 ते 25 एकर जमीन आहे. ती जमीन विकून वारसा संपत्तीतील वाटा मिळावा म्हणून मुलगा सुनील याने मागणी न करता आईला प्रत्यक्ष मारहाण करून 2 दिवस खोलीत बंद करून ठेवले होते. तसेच मुलगी उज्ज्वला आठरे आणि आईची देखभाल करणारी मदतनीस फरीदा सय्यद हिला मारहाण केली होती. अशा या परिस्थितीची वारंवार माहिती पोलिसांना देऊनही यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. घरातील प्रश्न हा सामोपचाराने सोडवावा असा सल्ला देत पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले. वारंवार कुटुंबातील मोठ्या लोकांच्या बैठका बोलावून हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यात आला. पण यावेळी मारहाण करून हिराबाईवर दहशत बसविण्यात आली. आईला त्रास देण्यासाठी कोपरगाव येथे डॉक्टर असलेले अनिल आठरे हेही मदत करीत असल्याची माहिती मुलगी उज्ज्वला आठरे यांनी यावेळी दिली.